नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. करिअर, आर्थिक स्थिती अशी राहील. आजचे राशी भविष्य जाणून घेऊया. राशी भविष्यानुसार आज म्हणजेच 13 जानेवारी 2024 शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काही लोकांसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे जाणून घेऊया. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. मेष, वृषभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेम संबंधासाठी किती खास असणार आहे ते आजचे राशी भविष्यामध्ये जाणून घेऊया. आजचा दिवस थोडासा त्रासदायक असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणतेही महत्त्वाचे काम इतरांकडून सोडू नका. त्या कामाची जबाबदारी घ्या आणि त्या वेळेपासून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यापारी व्यावसायिकांना आर्थिक लाभ होणार आहे, त्यामुळे तुमचे मनोबल खूप वाढणार आहे आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठ्या उत्साहाने काम कराल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक प्रगती करू शकेल. तरुणांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना आजचा दिवस फायदा मिळू शकतो आणि ते खूप चांगली कामगिरी सुद्धा करू शकतात. त्यांनी कामगिरी करताना त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे आणि काम व्यवस्थित केलं पाहिजे. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रती तुमचा आदर असायला हवा. यामुळे तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुमच्यावर खूप प्रभावित होतील. तुमच्या कुटुंबातील लहान सदस्यावर खूप प्रेम करा आणि त्यांना आशीर्वाद द्या, जेणेकरून ते त्यांच्या कार्यात मोठ्या गोष्टी साध्य करू शकतील. वाहन चालवताना किंवा चालवताना सावधानगिरी बाळा. तुम्हाला काही शारीरिक दुखापतीला सामोरे जावे लागू शकते. कलेशी संबंधित लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. तुमची गायन स्पर्धेत निवड होऊ शकते, जिथे तुम्ही तुमची प्रतिमा उत्तमरित्या दाखवू शकता. यानंतरची राशी आहे वृषभ राशी. आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मल्टी टॅलेंटीसाठी तयार राहा. या प्रकारच्या कामाचे फळ तुम्हाला नंतर नक्कीच मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे झाले तर तुम्ही त्यांच्या व्यवसायात खूप सक्रिय असाल आणि याशिवाय तुम्हाला भविष्यात आर्थिक लाभही मोठ्या प्रमाणात मिळत जातील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. तरुणांबद्दल बोलायचे झाले तर आज ते त्यांच्या मित्रांची संख्या वाढवू शकतात. तुम्ही नवीन मित्र बनवू शकाल, परंतु चुकीच्या मित्राच्या संगतीपासून दूर राहा. तुमच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व बिघडलेली कामं दुरुस्त होतील, त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या भडसावू शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर त्रस्त असणार आहात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही औषध योग्य प्रकारे घ्यावीत. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे जीवन चांगले होईल. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. यानंतरची राशी आहे मिथुन राशी. आजचा दिवस चांगला जाईल आणि आज तुम्ही एखादी गोष्टीबद्दल खूप आनंदी असाल आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरणही आनंदाने भरलेले असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्यासाठी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप कामाचा ताण येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही नाराजही होऊ शकता. पण काळजी करू नका, संयमाने तुमचे काम करत राहा. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर कपड्याचे व्यापारी आज चांगला नफा मिळवू शकतात, परंतु तुम्ही लग्न आणि सणासुदीच्या काळात तुमच्या कपड्यावर काही सूट देऊ शकता, ज्यामुळे तुम्ही भरपूर कमाई करू शकता. तरुणाबद्दल सांगायचे झाले तर आपली प्रतिमा दाखवण्याची खूप चांगली संधी मिळू शकते, परंतु ही संधी हातातून जाऊ देऊ नका. या संधीचा पुरेपूर फायदा करून या. आज तुम्ही तुमच्या आयुष्यात जोडीदाराबरोबर थोडा वेळ एकांतात घालवा आणि त्यांच्याशी गप्पा मारा. तुमच्या जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही उद्या तुमच्या आयुष्यात जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकत आहात. तुम्ही तुमच्या जुन्या संकल्पनाशी जोडलेले राहावेत, ते तुम्हाला काही प्रकारचे लाभ देऊ शकतात. वृद्ध लोकांच्या संपर्कात राहा. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला पाठदुखी किंवा पोटदुखी सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे सावध राहून तुमच्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या स्थितीकडे लक्ष केंद्रित करावे लागू शकते. कमीत कमी कामे पुढे झुकून करावेत आणि जास्तीत जास्त विश्रांती करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.